नमस्कार. आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासातल्या एका अशा पर्वात डोकावणार आहोत जिथे स्वातंत्र्याची आग शांत बसली नव्हती. ती शस्त्र घेऊन उभी होती. आपल्याकडे काही ऐतिहासिक नोंदी आणि अभ्यासपूर्ण लेख आहेत. यांच्या आधारे आपण फक्त घटनांची साखळी नाही तर त्यामागची विचार प्रक्रिया समजून घेणार आहोत. म्हणजे क्रांतीची कल्पना कशी बदलत गेली. एका छोट्या तालमीतून सुरू झालेला प्रवास थेट ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारं समांतर सरकार स्थापन करण्यापर्यंत कसा पोचला. चला या प्रवासाचा मागोवा घेऊया. आणि हा प्रवास समजून घेण्यासाठी आपल्याला अगदी मुळाशी जावं लागेल. क्रांतीसाठी बरं का फक्त राजकीय असंतोष पुरेसा नसतो. त्यासाठी लागणारी जी शारीरिक आणि मानसिक तयारी आहे ती कुठून आली हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि या तयारीची पहिली प्रयोगशाळा होती एक तालीम ज्याचे वस्ताद होते लहुजी साळवे. लहुजी साळवे, ज्यांना क्रांतिगुरू म्हटलं जातं. पण मला एक गोष्ट नेहमीच विचार करायला लावते की त्यांनी फक्त लष्करी शिक्षण दिलं नाही. त्यांच्या कामाचं स्वरूप त्यापेक्षा खूप मोठं होतं. ते एकाच वेळी शरीर आणि समाज दोन्ही घडवत होते, नाही का? अगदी नेमका मुद्दा मांडला. 1794 ते 1881 हा त्यांचा काळ. विचार करा, त्या काळात जातीय भेदभावाच्या भिंती किती घट्ट होत्या. अशा परिस्थितीत लहुजींनी आपली तालीम सर्वांसाठी खुली केली. तिथे येणाऱ्या तरुणाची जात किंवा धर्म पाहिला जात नव्हता, तर देशासाठी काहीतरी करण्याची त्याची इच्छा पाहिली जात होती. महात्मा फुले, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके हे सगळे त्यांच्या तालिमीत तयार झाले. म्हणजे एका अर्थी त्यांनी क्रांतीसाठी लागणारी पहिली पिढी तयार केली. पण मला वाटतं त्यांनी फुल्यांना जे लष्करी शिक्षण दिलं त्यामागे फक्त ब्रिटिश सत्तेचा विरोध नव्हता, तर सामाजिक सुधारणांना येणारं आव्हान परतून लावण्याची तयारी सुद्धा होती. बरोबर. महात्मा फुलेंनी जेव्हा मुलींची शाळा सुरू केली तेव्हा सनातनी लोकांनी त्यांना प्रचंड विरोध केला. अशा वेळी त्यांच्या संरक्षणासाठी कोण उभं राहिलं तर लहुजी आणि त्यांचे शिष्य. इथेच आपल्याला दिसतं की लहुजींसाठी शारीरिक ताकद ही सामाजिक न्यायाचं रक्षण करणारं एक साधन होतं. त्यांनी क्रांतीची व्याख्याच बदलून टाकली. त्यांच्यासाठी क्रांती म्हणजे केवळ ब्रिटिशांना हटवणं नव्हतं, तर देशांतर्गत असलेल्या विषमतेविरुद्ध लढणंही होतं. त्यांनी क्रांतीसाठी एक मजबूत पाया तयार केला. आणि याच पायावर पहिली मोठी इमारत उभी केली ती वासुदेव बळवंत फडके यांनी. त्यांना भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक मानलं जातं. पण फडक्यांचा मार्ग लहुजींच्या तालमीपेक्षा खूप वेगळा होता. ते थेट मैदानात उतरले. हो, कारण परिस्थिती बदलली होती. 1876-77 साली दख्खनमध्ये जो भीषण दुष्काळ पडला त्याने फडक्यांना आतून हलवून टाकलं. लोकांचे हाल आणि ब्रिटिश सरकारची ती कमालीची उदासीनता ते पाहून त्यांचा व्यवस्थेवरचा विश्वासच उडाला. त्यांना कळून चुकलं की अर्ज विनंत्या करून काहीही होणार नाही, आता थेट संघर्षच करावा लागेल. आज समाजातील तरुणांना का निवडलं? शहरातल्या सुशिक्षित तरुणांना त्यांनी सोबत का घेतलं नाही? यामागे एक स्पष्ट रणनीती होती. एक तर या समाजातील लोकांकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं शस्त्रविद्येचं ज्ञान होतं. ते डोंगर दऱ्यांमध्ये लढायला सरावलेले होते. दुसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे ब्रिटिशांच्या नव्या कायद्यांमुळे त्यांचे पारंपरिक हक्क आणि रोजगार हिरावले गेले होते. त्यांच्यात प्रचंड असंतोष होता. फडक्यांनी त्यांच्या या असंतोषाला स्वराज्याच्या ध्येयाशी जोडलं, त्यांना एक दिशा दिली. त्यांची योजना होती गनिमी काव्याने सरकारी खजिने लुटायचे आणि त्यातून सैन्य उभं करायचं. हो, त्यांनी काही काळ पुण्यावर ताबा मिळवला होता. ही गोष्टच ब्रिटिश सत्तेसाठी किती मोठा धक्का असेल याची आपण कल्पना करू शकतो. नक्कीच. ती काही छोटी घटना नव्हती. ते थेट ब्रिटिश सत्तेला दिलेलं जाहीर आवाहन होतं. जरी फडक्यांचा उठाव अयशस्वी झाला, त्यांना पकडून एडनच्या तुरुंगात पाठवण्यात आलं, तरी त्यांनी एक गोष्ट सिद्ध केली होती की मुठभर माणसंही संघटित होऊन ब्रिटिश साम्राज्याला हादरा देऊ शकतात. त्यांनी पेटवलेली ही मशाल पुढे अनेकांसाठी प्रेरणा ठरली. फडक्यांनी एक व्यापक उठावाचा प्रयत्न केला, पण त्यांच्या नंतर पुण्यात जी घटना घडली तिने क्रांतीचा रोखच बदलून टाकला. आपण बोलतोय चापेकर बंधूंनी केलेल्या राणच्या वधाबद्दल. हा लढा आता जनतेतून एका व्यक्तीवर, एका प्रतीकावर केंद्रित झाला होता. हो, आणि हे का झालं हे समजून घेण्यासाठी तेव्हाच्या पुण्याची परिस्थिती लक्षात घ्यायला हवी. शहरात प्लेगच्या साथीने अक्षरशः कहर केला होता. लोकांना मदत करण्याऐवजी प्लेग नियंत्रणासाठी नेमलेला अधिकारी वॉल्टर रँड आणि त्याचे सैनिक लोकांच्या घरात घुसून
तपासणीच्या नावाखाली अत्याचार करत होते. देवघरात घुसणं, महिलांशी असभ्य वर्तन करणं, वस्तूंची नासधूस करणं हे सर्रास चाललं होतं. यामुळे लोकांच्या मनात प्रचंड चीड आणि असहाय्यता होती. आणि दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव या चापेकर बंधूंनी हिंदू धर्म संरक्षणी सभेच्या माध्यमातून आणि शिवजयंती गणेशोत्सवाच्या माध्यमातून तरुणांना एकत्र आणायला सुरुवात केलीच होतीच. पण रँडच्या या अत्याचारांनी त्यांच्या संतापाचा स्फोट घडवला. आणि तो स्फोट झाला 22 जून 1897 रोजी, राणी व्हिक्टोरियाच्या राज्यारोहणाच्या हीरक महोत्सवाचा दिवस. याच दिवशी रँड आणि त्याचा सहकारी आयस्ट एका कार्यक्रमावरून परतत असताना गणेश खिंडीत चापेकर बंधूंनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना म्हणजे केवळ 2 अधिकाऱ्यांची हत्या नव्हती, तर ब्रिटिश प्रशासनाच्या जुलमी चेहऱ्यावर मारलेली ती एक सणसणीत चपराक होती. यालाच भारतातला पहिला राजकीय वध मानलं जातं. चापेकरांचा हल्ला खूप धाडसी होता, पण तो एका अर्थी भावनिक उद्रेक होता. यानंतर चळवळीतले लोकांना हे जाणवलं असावं का की केवळ धाडस आणि त्याग पुरेसा नाही, तर त्यामागे एक शिस्तबद्ध गुप्त संघटन हवं. नेमका हाच विचार पुढच्या पिढीच्या मनात आला. चापेकर बंधूंना फाशी झाली, त्यांचा बलिदानाने अनेकांना प्रेरणा मिळाली. पण हेही लक्षात आलं की अशा विखुरलेल्या प्रयत्नांनी ब्रिटिश साम्राज्याला मुळापासून हलवता येणार नाही. त्यासाठी एका अखिल भारतीय, गुप्त आणि शिस्तबद्ध संघटनेची गरज आहे. आणि याच गरजेतून अभिनव भारत सोसायटीचा जन्म झाला. याची सुरुवात नाशिकमध्ये मित्रमेळा या नावाने झाली होती. विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचे बंधू गणेश यांनी सुरू केलेली. पण नंतर इटालियन क्रांतिकारक ज्युसेप्पे मॅझिनीच्या यंग इटलीच्या धर्तीवर याचं नाव अभिनव भारत असे ठेवण्यात आलं. मॅझिनीचा एवढा प्रभाव का होता त्या काळातल्या तरुणांवर? कारण मॅझिनीने इटलीच्या स्वातंत्र्यासाठी एक वैचारिक आणि संघटनात्मक आराखडा दिला होता. त्याने सांगितलं होतं की क्रांतीसाठी गुप्तता, त्याग आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर समर्थन मिळवणं किती महत्वाचं आहे. विदा सावरकरांनी मॅझिनीच्या चरित्राचा जो मराठी अनुवाद केला तो त्या काळातल्या तरुणांसाठी क्रांतीची गीता ठरला. त्यात गुप्त संघटना कशा चालवाव्यात, गनिमी काव्याचा वापर कसा करावा, याचं जणू प्रशिक्षणच होतं. म्हणजे अभिनव भारत ही फक्त भावनिक राष्ट्रवादावर चालणारी संघटना नव्हती, तर तिच्या मागे एक स्पष्ट आंतरराष्ट्रीय विचार आणि कार्यपद्धती होती. तिच्या शाखा फक्त महाराष्ट्रात नाही, तर भारतभर आणि अगदी लंडनपर्यंत पसरल्या होत्या. हो, आणि त्यांचं ध्येय स्पष्ट होतं, सशस्त्र क्रांतीद्वारे संपूर्ण स्वातंत्र्य. यासाठी त्यांनी बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं, परदेशातून पिस्तुलं मागवली आणि आपल्या सदस्यांना कठोर गोपनीयतेची शपथ दिली. या संघटनेने महाराष्ट्रातील क्रांतीला स्थानिक पातळीवरून थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवलं. आणि या संघटनेच्या कार्याचा सर्वात मोठा आणि तितकाच विनाशकारी क्षण ठरला तो नाशिक कट खटला. या प्रकरणाची पार्श्वभूमी गणेश सावरकरांना ठोठावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेत आहे. त्यांच्या काही क्रांतिकारक कवितांमुळे सरकारने त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली. या निर्णयामुळे अभिनव भारतचे सदस्य खवळले. त्यांनी याला जबाबदार धरलं नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांना. इथे एक गोष्ट मला नेहमीच आश्चर्यचकित करते. हा जॅक्सन एक जुलमी अधिकारी नव्हता, उलट तो संस्कृतचा अभ्यासक होता. भारतीय संस्कृतीबद्दल त्याला आदर आणि सहानुभूती होती. मग त्यालाच लक्ष का केलं गेलं? हाच क्रांतीच्या तर्कशास्त्रातला एक गुंतागुंतीचा भाग आहे. क्रांतिकारकांसाठी जॅक्सन हा एक व्यक्ती नव्हता, तर तो ब्रिटिश न्यायव्यवस्थेचा आणि सत्तेचा प्रतिनिधी होता, एक प्रतीक होता. जोपर्यंत तो त्या पदावर आहे तोपर्यंत तो शत्रू आहे. आणि म्हणूनच 21 डिसेंबर 1909 रोजी अनंत लक्ष्मण कान्हेरे या अवघ्या 18 वर्षांच्या तरुणाने नाशिकच्या एका नाट्यगृहात जॅक्सनची गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येनंतर जे काही घडलं ते अभिनव भारतसाठी एका भूकंपासारखं होतं. हो, तपासाची चक्र फिरली आणि अभिनव भारतचं संपूर्ण जाळं पोलिसांच्या हाती लागलं. हत्येसाठी वापरलेलं ब्राउनिंग पिस्तूल हे विदा सावरकरांनी लंडनमधून पाठवलेल्या 20 पिस्तुलांपैकी एक आहे हे सिद्ध झालं. या एका धाग्याने संपूर्ण संघटनेला उद्ध्वस्त केलं. सावरकर बंधूंसकट अनेकांना अटक झाली, काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि महाराष्ट्रातील गुप्त संघटनांच्या कार्यावर जवळपास पडदा पडला. म्हणजे 1909 नंतर एक मोठी पोकळी निर्माण झाली. पण स्वातंत्र्याची भावना मेली नव्हती. ती फक्त योग्य वेळेची वाट पाहत होती. आणि ती वेळ आली थेट 1942च्या भारत छोडो आंदोलनाच्या वेळी. आणि यावेळी क्रांतीचं केंद्र होतं सातारा.
आणि यावेळी क्रांतीचं स्वरूप पूर्णपणे बदललं होतं. आता गुप्त संघटना नव्हत्या, बॉम्ब आणि पिस्तुलं नव्हती. आता होतं थेट जनतेचं राज्य, प्रतिसरकार. हे तर अभिनव भारतच्या अगदी उलट आहे. गुप्ततेकडून थेट लोकांच्या राज्यात हा इतका मोठा बदल कसा काय घडला? याचं कारण 1942च्या चले जाव आंदोलनात दडलेलं आहे. गांधीजींनी करा किंवा मराचा नारा दिला होता. देशभर ब्रिटिश प्रशासनाविरुद्ध एक प्रचंड लाट उसळली होती. अनेक ठिकाणी ब्रिटिश अधिकारी आणि पोलीस पळून गेले. या निर्माण झालेल्या राजकीय पोकळीत सातारा सांगली परिसरात क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथ नाईकवाडी यांच्यासारख्या नेत्यांनी जनतेच्या पाठिंब्यावर एक समांतर सरकार स्थापन केलं. म्हणजे त्यांनी फक्त ब्रिटिश सत्तेला नाकारलं नाही, तर त्याला एक सक्षम पर्याय उभा केला. स्वतःची न्यायव्यवस्था, स्वतःची कर प्रणाली, कायदा सुव्यवस्था हे सगळं कसं चालत होतं प्रत्यक्षात? त्यांची न्यायव्यवस्था खूप थेट आणि जलद होती. खटले लोकांसमोर चावडीवर चालायचे. उदाहरणार्थ, एखाद्या सावकाराने शेतकऱ्याची जमीन हडप केली असेल तर त्याला लोकांसमोर चूक कबूल करायला लावून ती जमीन परत करायला लावली जायची. गुन्हेगारांना, दरोडेखोरांना, अगदी ब्रिटिश पोलिसांच्या खबरांनाही कडक शिक्षा दिल्या जात. ब्रिटिशांच्या वर्षानुवर्ष चालणाऱ्या कोर्ट कचेऱ्यांपेक्षा हा न्याय लोकांना आपला आणि जवळचा वाटत होता. म्हणजे ही चळवळ केवळ ब्रिटिश विरोधी नव्हती, तर ती एक सामाजिक सुधारणेची चळवळही होती. तर स्वतःचं शासनही अधिक प्रभावीपणे आणि न्यायाने चालवू शकतात. फडक्यांनी पाहिलेले स्वराज्याचं स्वप्न, जे एका छोट्या गटापुरतं मर्यादित राहिलं होतं, ते प्रतिसरकारने खऱ्या अर्थाने व्यापक करून दाखवलं. हा महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतीच्या प्रवासाचा उत्कर्ष बिंदू होता. तर लहुजी साळवेंच्या तालमीत रोवलेल्या एका लहानशा बीजापासून सुरू झालेला हा प्रवास, फडक्यांचा पहिला सशस्त्र उठाव, चापेकरांचा धाडसीपणे एकाकी हल्ला, अभिनव भारतचं आंतरराष्ट्रीय गुप्त जाळं आणि शेवटी साताऱ्याचं लोकांच्या पाठिंब्यावर चालणारं प्रतिसरकार. प्रत्येक टप्प्यावर क्रांतीची पद्धत, तिचं स्वरूप बदलत गेलं, पण त्यामागचं ध्येय मात्र एकच राहिलं: संपूर्ण स्वातंत्र्य. अगदी बरोबर. या सगळ्या घटनांकडे पाहिल्यावर शौर्य आणि त्याग तर दिसतोच, पण त्यासोबतच एक शिकण्याची प्रक्रियाही दिसते. प्रत्येक पिढीने मागच्या पिढीच्या चुकांमधून आणि यशांमधून काहीतरी शिकून आपला मार्ग अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न केला. हा केवळ घटनांचा इतिहास नाही, तर एका विचाराच्या उत्क्रांतीचा इतिहास आहे. या सगळ्या प्रवासाचा विचार करताना एक गोष्ट मनात येते. आपण या सगळ्या घटनांकडे स्वातंत्र्याच्या लढ्याचे वेगवेगळे प्रयोग म्हणून पाहू शकतो का? प्रत्येक गटाने, प्रत्येक व्यक्तीने परिस्थितीनुसार उपलब्ध साधनांचा वापर करून स्वातंत्र्याचं समीकरण सोडवण्याचा प्रयत्न केला. कुणी समाजाला एकत्र आणून, कुणी थेट हल्ला करून, कुणी गुप्त संघटना बांधून, तर कुणी लोकांचंच सरकार स्थापन करून. हां, खूप महत्वाचा दृष्टिकोन आहे. कारण इतिहास हा केवळ यशस्वी किंवा अयशस्वी प्रयत्नांची नोंद नसतो. तो एका ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी केलेल्या विविध मार्गांच्या शोधाची कहाणी असतो. यातला प्रत्येक मार्ग, मग तो यशस्वी होवो वा न होवो, त्याने स्वातंत्र्याच्या अंतिम ध्येयाला जवळ आणण्यात आपला वाटा उचलला आहे. आणि विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आजच्या काळात आपल्यासमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी आपण या इतिहासातून कोणती रणनीती शिकू शकतो. कदाचित उत्तर एकाच मार्गात नाही, तर गरजेनुसार अनेक मार्गांचा अवलंब करण्याच्या लवचिकतेमध्ये दडलेलं असेल.